खूप दिवसांनी चांगला चित्रपट केल्याचं समाधान आहे. मध्ये खूप काय काय केलं मी, त्याच्यामुळे त्याच्यासाठी खरं तर सॉरी म्हणतो सगळ्यांना. पण हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि मी जेव्हा हा पहिल्यांदा ऐकला होता तेव्हा राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी मला ऐकवलं होतं आणि मी मोसिनला ऐकवलं. मोसिनला पण ती स्टोरी साधारण आम्ही सेटवर चालता चालता मी त्याला स्टोरी ऐकवली, त्याला ती आवडली. मोसिनने डेव्हिड भाईला ऐकवली, 2 मिनिटात त्यांना ती 1 लाईन आवडली आणि त्यांनी त्याच्या आधी साधारण 150-200 सिनेमे ऐकले होते, पण ते नाकारून त्यांनी हा सिनेमा केला. आणि त्याच्यानंतर आम्ही सिनेपोलिसला जेव्हा हा सिनेमा सिनेपोलिसच्या टीमला जेव्हा सिनेमा दाखवला तेव्हा पण त्यांनी म्हणजे विदाऊट बॅकग्राऊंड स्कोर हा सिनेमा बघितला आणि त्यांना तो सिनेमा आवडला. सो या सिनेमाची म्हणजे यात प्रथमेश परब आहे किंवा तुमचा आवडता कलाकार आहे, पृथ्वीक आहे, असं सगळं आहेच, ते तर ऍड ऑन गोष्ट आहे, पण याची जी स्टोरी आहे ती खूप महत्वाची आहे. आणि यातलं जे म्हणणं आहे, जे सरोगसीवर भाष्य करणारं एक नवीन सिनेमा किंवा काय म्हणूया, सरोगसीवर ऑलरेडी एक सिनेमा मला वाटतं मराठीत आला असेल, पण त्याच्यानंतर असा एंटरटेन करत सांगणारा सिनेमा पहिला आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे हा कुठेही ऍडल्ट सिनेमा नाही, हा एक फॅमिली सिनेमा आहे जो तुम्ही लहान मुलांना घेऊन सुद्धा बघू शकता. जसा बालक पालक तुम्ही माझा जो पहिला सिनेमा होता जो सेक्स एज्युकेशनवर होता, पण तरी पण त्या सिनेमाने कुठेही फॅमिलीला म्हणजे हे केलं नाही, रिस्ट्रिक्ट केलं नाही, तसंच हा सिनेमा आहे. आणि खूप मजा येईल. यातली एक लाईन मला असं वाटलं की यातली एक लाईन जी मला हिट केली की मला असं वाटलं की हा सिनेमा आपण केला पाहिजे. जनरली ज्यांना मुलं होत नाहीत, ज्यांना बाळ होत नाहीत, त्यांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुद्धा बोलवत नाहीत बायका. सो ही लाईन मला खूप हिट केली आणि मला असं झालं की जर तिला आई होऊ शकत नाही तर ती बाई म्हणून पण आपण नाकारणार आहोत का समाज म्हणून. सो त्याच्यामुळे या विषयावर भाष्य करणारी फिल्म मला करावीशी वाटली आता. कारण कदाचित माझं आता लग्न ठरलंय किंवा आता या प्रोसेसमध्ये मी सगळं जातोय त्याच्यामुळे पण असेल, पण इथे आम्ही कुठेही प्रबोधन करायचा प्रयत्न केलेला नाहीये. आम्ही ज्या ड्रामा आहे, सिनेमात गाणी आहे, मजा आहे, 2 पीपी आहेत तर कॉमेडी तर असणारच आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला फार मजा येईल. आणि प्लीज हा सिनेमा जेवढा लोकांना आम्ही दाखवतो तेवढा सगळ्यांना आवडतोय. आणि आता ट्रेलर लॉन्चला आम्ही आलेलो, तर ट्रेलर आम्ही सगळ्यांनी गपचूप बघितलेला आहे मोसिनला सांगून, पण तुम्हाला पण तो नक्की आवडेल. तर तुम्ही पण मीडियावाले जे सगळे मित्र मैत्रिणी आलेले आहेत त्या सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्ही पण तुमच्या थ्रू ऑडियन्स पर्यंत पोहोचवा आणि तुमची पण आम्हाला या सिनेमासाठी खूप मदत लागणार आहे आणि तुम्ही वेळात वेळ काढून आलात इथे. सो थँक्यू सो मच आणि असंच प्रेम ठेवा. फक्त ट्रेलर आता सुरू आहे, अजून पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्तों. सो त्याच्यामुळे प्लीज सपोर्ट करा. थँक्यू. सगळ्यात आधी तुला दिसतंय ना, लोक दिसतात. मगाशी म्हणतो अरे मला 3D दिसतंय, मी म्हटलं काढते. सॉरी. सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार की सकाळी खूप जण ट्रॅफिक मध्ये अडकून आलेले आहेत. आय नो, त्यासाठी सॉरी. पण कुरोळीवरनं आलाय, काही काही जण ठाण्यावरनं आले तरी अंबरनाथ बिंबरनाथ हरकत नाही. तर आता फक्त तुमच्या दुःखात सहभाग घेऊ शकता. पण तरी पण तुमचे खूप आभार की सगळे आलात आणि सॉरी तुम्हाला सकाळी सकाळी फार त्रास दिलेला आहे. पण हा सिनेमा आणि हा विषय तुमच्या समोर आणणं फार गरजेचं आहे म्हणून आम्ही आज इथे आहोत. तुम्ही विचारलं की माझ्या पात्राबद्दल मी काय सांगेन, कॅरेक्टर बद्दल, तर एक खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे ज्या कॅरेक्टरचं नाव आहे चोच्या. नीट ऐका, चोच्या, वेगळा शब्द नाहीये. तर हा चोच्या जो आहे तो भाऊचा पाठीराखा आहे, शिष्य आहे, त्याचा फॉलोअर आहे, त्याचा लहान भाऊ आहे आणि सगळं सगळं भाऊ जे म्हणेल ती पूर्व दिशा. भाऊ म्हणाला सूर्य इथनं उगवतो तर इथनं उगवतो, इतकं आहे. आणि भाऊमुळेच त्याच्याही लक्षात येतं की हा विषय किती महत्वाचा आहे. जसं प्रथमेश म्हणाला की आम्ही या सिनेमात तुमचं प्रबोधन करायला जात नाही, पण या सिनेमात आम्ही हा जो विषय हाताळलाय तो फार महत्वाचा आहे. जी लाईन प्रथमेशने सांगितली ती खूप इम्पॉर्टंट आहे की समाजात जर एखाद्या बाईला आई होता येत नाही, जर तिच्याकडे आई पण नाही तर तिच्याकडे बाई पण नाही का, हा थॉट आहे या सिनेमाच्या मागे. सरोगसी टेक्निकली आपण खूप डेव्हलप आहोत, सायंटिफिकली आपण खूप डेव्हलप आहोत आणि मग सरोगसी सारखा एक मुद्दा जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा आपण का थोडं कातरतो, आपण का थोडं कचरतो की अरे कसं करायचं, लोक काय म्हणतील वगैरे वगैरे. पण ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांच्या आयुष्यात हे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्यासाठी हा सिनेमा जास्त भाष्य करणार आहे. पण ऑल इन ऑल हा सिनेमा खूप एंटरटेनिंग आहे, हा विनोदी सिनेमा आहे. आम्ही जितका आता सिरियस बोलतो तेवढा सिरियस हा सिनेमा नाहीये. हा खूप इंटरेस्टिंग सिनेमा बनवलेला आहे मोहसिन खानने. आमचे प्रोड्युसर डेव्हिड नडार यांनी खूप मेहनत घेतली या सिनेमावर आणि ऑफकोर्स आमच्या प्रेझेंटर दीपा मॅम सुद्धा.
आणि या सिनेमात आणखीन एका माणसाचा फार महत्वाचा हात आहे, जो आता आमच्यासोबत इथे नाहीये त्याच्या काही कारणास्तव. राम खाटमोडे जो या सिनेमाचा लेखक आहे, कारण असे लेखक आता इथे आपल्या मला वाटतं या जनरेशनमध्ये असायला हवेत जे असे विषय हाताळतात. काही इन्फ्लुएन्सर्स मित्र आज आमचे आलेले आहेत इथे. मला वाटतं त्यांनी सुद्धा या विषयाकडे खूप गांभीर्याने पाहायला हवं आणि हा सिनेमा तुम्ही आवर्जून पहा. प्रमोशनसाठी नाही म्हणत आहे, कारण इन्फ्लुएन्सर्स असे लोक आहेत जे आता एक अख्खी पिढी घडवणार आहेत. नमस्कार, माझं नाव अंकिता लांडे पटेल. ह्या डिलिव्हरी बॉय या फिल्ममध्ये मी डॉक्टर अमृता देशमुख हे कॅरेक्टर केलं आहे. सो ह्या डॉक्टरचं स्वप्न असतं की ज्या आईला आई पण अनुभवता येत नाही तिला ते सुख द्यायचं. सो सिमिलरली जेव्हा ही फिल्म माझ्याकडे आली होती तेव्हा मी एज्युकेशन वाईज माझं बॅकग्राऊंड मेडिसिनच आहे, तर मला चित्रपटाकडे आणि फिल्म इंडस्ट्रीकडे जास्त कल असल्यामुळे मी ते पुढे नाही नेऊ शकले. पण कुठेतरी एक होतं की मला गायनॅक बनायचं होतं आयुष्यात जेव्हा ही फिल्म मला इंट्रोड्यूस नव्हती तेव्हा. सो जेव्हा ही फिल्म माझ्याकडे आली तेव्हा आय थॉट की दिस इज द मोमेंट आय हॅव टू ग्रॅब इट, कारण की ह्या फिल्ममुळे माझ्या आयुष्याचा तो पार्ट किंवा जे मी अनुभव, द थिंग आय वॉन्टेड टू लिव्ह आणि जे करायचं होतं मला, तो ह्या फिल्ममुळे मला ते कुठेतरी किंचित अनुभवता आलं आणि जगता आलं. सो आय एम रिअली थँकफुल टू आर प्रोड्युसर्स, प्रेझेंटर्स आणि डिरेक्टर्स की त्यांनी मला हा चान्स दिला टू प्ले दैट कैरेक्टर एंड लिव दैट मोमेंट थोड़े वेळासाठी देखा, लेकिन इस तरह नहीं देखा. आज तो बहुत ही अच्छा लगा ही. सबसे पहले तो मैं अनीस भाई का बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूँगा, क्योंकि इनके साथ मैंने बहुत काम किया और ये वो डायरेक्टर हैं जिन्होंने मेरी टांग तोड़ करके दुबई में मेरे को बहुत दौड़ाया और बहुत फेमस भी करवाया. मेरी एक टांग निकली, ये मेरे साथ खड़े हैं. और जब ये मैं फिल्म कर रहा था तो मैं बड़ा डरा हुआ था, यार ये रोल में मेरा होगा क्या. और मैं कुछ जब शूटिंग हो रही थी तो बड़ी बड़ी फिल्मों की शूटिंग बहुत आराम से होती है. 3-4 दिन तक तो मैं ऐसे ही खड़ा रहा, यहाँ नाना पाटेकर, यहाँ पर अक्षय कुमार, और मैं खड़ा हूँ ऐसा. अब यकीन करना, मैं रात में सोता नहीं था, मैं ठीक से खाना नहीं खा रहा था. चौधरी अनीस भाई को मैंने बोल दिया, अनीस भाई मैं सो नहीं पा रहा हूँ, ठीक से खा नहीं पा रहा. क्या बात है भाई, क्या क्या हुआ, क्या टेंशन क्या है, प्रोडक्शन कुछ प्रॉब्लम है, होटल का कुछ प्रॉब्लम है. मैं नहीं, सब ठीक है, मेरा ही प्रॉब्लम है. क्या हुआ, मैं 3 दिन से खड़ा हूँ ऐसे स्टिक लगे, क्या कर. तो मैंने कहा नहीं, मैं कब तक खड़ा रहूँगा ऐसे, मतलब मेरा क्या है, क्या काम क्या है. अरे आप टेंशन मत लीजिए, अब आगे देखो क्या होता है. मैंने कहा कहाँ, कब होगा. आगे होगा जरूर होगा, आप देखते रहो. और वो दिन आ गया जब वो पहला मेरा सीन हुआ. जिप पे किया था सर हमने, जहाँ पर के अडी रानी आता है, ये हो गया और गुस्से में आता है कंट्रोल. वहां पर होता है पता बल्लू, जब मुझे गुस्सा आता है तो क्या होता है स्टार्ट. तो वहां पे जब सीन हुआ ना, तो मुझे उतना समझ में नहीं आया जितना मेरे कुलीग्स होते हैं, दूसरे जो मेरे कलाकार थे, उन्होंने कहा यार ये कमाल हो गया है. इवन नाना पाटेकर, यार इट्स वर्किंग. तो थैंक यू वेरी मच अनिल भाई यहाँ आने के लिए भी और सबके लिए. एक्चुअली क्या है कि मला मराठी समजतो पण बोलू पण सकतो, पण थोड़ा बिगाड़ा. तो इसलिए ज्यादा पंगा नहीं लेना, अपनी औकात में रहना, सीधी सी बात है. दिस इज वेरी प्राइड डे फॉर मी. किसी भी माता पिता के लिए, किसी भी पेरेंट के लिए वो बहुत गर्व का दिन होता है जब उनका बच्चा कुछ करता है. मैं सुनता था लोगों से, मैंने इनके साथ एक और मोहसिन ने फिल्म की है जो बहुत जल्दी रिलीज होगी, उसमें भी प्रथमेश है और बड़ा अच्छा, उसमें मैंने रोल भी किया है. तो उस वक्त मुझे लगता था ठीक ठाक है, लेकिन उसके बाद जब सारे आर्टिस्ट और टेक्नीशियंस ने मुझे कहा कि यार योर सन इज वेरी टैलेंटेड, वेरी हार्ड वर्किंग और जुनूनी है और फोकस है, बहुत इज वेरी मच फोकस्ड. तो मुझे बहुत अच्छा लगा. और फिर जब मैंने फिल्म देखी और खासकर ट्रेलर देखा, थोड़ी फिल्म भी मैंने रश में देखी है, तो अच्छा है, कंटेंट बहुत अच्छा है और अच्छा शूट भी हुआ है. और डेविड जो है इनके प्रोड्यूसर जो है, इन्होंने बहुत दिलेरी के साथ काम किया है. पहली फिल्म थी इनकी. आपको बहुत बहुत मुबारक, बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू वेरी मच कि आपने इतना अच्छा ब्रेक मेरे बच्चे को दिया. तो बट आई विश ये फिल्म जिस तरह से टेक्नीशियन ने पसंद किया है, बाकी लोगों ने पसंद किया है, और सबसे ज़्यादा मैं सिनेपोलिस को धन्यवाद देना चाहूँगा, उनका शुक्रिया अदा करना चाहूँगा जो इस फिल्म को थिएटर तक ला रहे हैं. क्योंकि फिल्म का बनाना, उसको कंप्लीट करना ठीक है, लेकिन फिल्म को रिलीज तक आना
थिएटर तक पहुंचाना बहुत बड़ी बात होती है। थैंक यू वेरी मच सिनेपोलिस, थैंक यू वेरी मच। क्या बात है, जोरदार तालियां। यस सर, आप क्या कहना चाहेंगे, आपको कैसा लगा ट्रेलर? हाय दोस्तों, सारे लोग मैंने जो ट्रेलर देखा और 2 गाने देखे तो उससे मैं एक अंदाज़ा मैंने लगाया है और मुझे पूरा विश्वास है, मुझे बहुत अच्छा लगा। एंड जितने एक्टर्स हैं, आई थिंक प्रथमेश यू हैव डन अ फैंटास्टिक जॉब, इट इज़ सो नेचुरल एंड इतना अच्छा आपका डांस है। जो टाइमिंग, मैं कॉमेडी फिल्म करता हूँ तो मैं समझ सकता हूँ, जिस तरह आपने बोला कि भाई डॉक्टर आप है एंड पृथ्वी, यार आप बहुत प्यारे लग रहे हो, बहुत अच्छा आपने काम किया है। एंड आई मस्ट टेल अंकिता, तुमने डांस भी बहुत अच्छा किया है और आप लग भी बहुत अच्छी रही हो। मुझे लगता है सारे एक्टरों ने, बाकी कुछ ऐसे नाम हैं जिनको सिर्फ मैंने देखा, मैं नाम नहीं जानता, बट आई एम श्योर कि बहुत जल्दी सिर्फ मैं नहीं, बहुत सारे लोग उनके नाम सबके जानेंगे। मुझे बहुत नेचुरल फिल्म लगी, मुझे इसका एक जो थॉट है वो बहुत अच्छा लगा। और जैसे प्रतिमेश ने कहा कि छोटी फिल्म है, मेरा मानना है कि फिल्म छोटी या बड़ी नहीं होती। मैंने बहुत बड़ी बड़ी फिल्में देखी हैं और ख़राब फिल्में भी हैं, उसमें फ्लॉप होते हुए भी देखा है। और मैंने कुछ छोटी फिल्में जो बहुत खूबसूरती से बनाई जाती है, उन्हें बहुत बड़ा हिट होते हुए देखा है। तो मेरी दुआ है और मेरी ये विश है कि ये फिल्म उसी तरह बहुत बड़ी हिट हो, क्योंकि जो फिल्म होती है उसमें सिर्फ अगर पैसे से बनती तो मुझे लगता है कि सारे लोग बना लेते, लेकिन मुझे लगता है फिल्म बनाने में जो सबसे इम्पोर्टेंट चीज़ होती है वो एक आपकी एक मोहब्बत होती है उस फिल्म की तरफ, एक प्यार होता है, एक पैशन होता है। और वो मैंने इस ट्रेलर में और दोनों गानों में बहुत कूट कर देखा है, भरा हुआ है। नॉट ओनली द एक्टर्स, all the technicians, they have done a good job। and डेविड साहब, आपका बहुत बहुत मुबारकबाद आपको देना चाहूँगा, क्योंकि मोहसिन जो है वो बहुत ही, मैं इसे काफ़ी पहले से जानता हूँ, मिलता रहा हूँ, और मैंने हमेशा मोहसिन से कहा था कि मोहसिन, जिस दिन तुम्हें मौका मिलेगा तुम बहुत अच्छा करोगे, इसलिए कि उस बच्चे में बहुत पैशन है और ही इज़ वेरी क्लियर। और जिस राइटर ने ये लिखा है उसको मैं मुबारकबाद देना चाहूँगा, बहुत खूबसूरत ये थॉट है। और मेरी सारी दुआएं इस फिल्म के साथ है, जितनी मुझे अच्छी लगी हैं, आई एम श्योर कि उतनी ही लोगों को भी अच्छी लगी हुई होगी और पूरी दुनिया को उतनी अच्छी लगेगी। और ये सारे एक्टर्स और सारे टेक्नीशियन जो इस फिल्म से जुड़े हुए हैं, उन्होंने जिस मोहब्बत से और जिस जुनून और जिस प्यार और जिस पैशन से फिल्म बनाया है, मुझे लगता है इसका ज़रूर फल सबको मिलेगा और ये फिल्म लोगों को बहुत 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 पसंद आएगी। थैंक यू वेरी मच। आज खुशियों का दिन है और डिलीवरी बॉय खुशियां लेकर आ रहा है। यही है डिलीवरी बॉय की कहानी, कि वो खुशियां उन तक पहुंचा रहा है जिन्हें ये खुशियां चाहिए, और उनसे ले रहा है जिन्हें खुशियों के रूप में कुछ देने वाला है। अब आप सब ट्रेलर देखेंगे, खुद ही डिसाइड करेंगे कि आपको कहानी कैसी लगी, और ये खुशियों के साथ साथ एंटरटेनमेंट भी लेकर आ रहा है। हाय एवरीवन, बहुत अच्छे, बहुत मेहनत की है हमारे डायरेक्टर जी ने, एक्टर्स ने, म्यूजिक डायरेक्टर ने, एवरीवन। एंड आई होप कि आई नो यू विल डेफिनेटली लाइक इट, सो एंजॉय द ट्रेलर। थैंक यू एंड आई विश एवरीवन ऑल द बेस्ट। मेरा नाम डेविड नाडार है, जय महाराष्ट्र। तो मेरे लिए एक्चुअली मराठी जो है ना, मैं लकी मानता हूँ हमेशा, इसलिए मैंने मराठी फिल्म किया है। मैं तो एक तमिलियन हूँ, मैंने मराठी मूवी इसलिए किया है, मुझे जब मुंबई आया मुझे एक लाइफ दिखा इधर, मुझे ना मराठी ने मुझे बनाया। मैं तो यही बोलूँगा, सबको बोलता हूँ, शुरुआत से बोलता हूँ, क्योंकि मैं तो एक गरीब फैमिली से बिलोंग करता था, तो अभी तो भगवान करे मतलब अच्छा है, महाराष्ट्र ने मुझे दिया है कुछ। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। So I always, I'll be thankful to Maharashtra and ये जो मूवी है सरोगेसी के ऊपर है। ये मूवी जैसे गांव में और जो भी मतलब जिसको मतलब बच्चा नहीं होता है ना, तो उनको मतलब जो दर्द होता है तो वो बहुत बड़ा फीलिंग होता है, बहुत इमोशन होते हैं। तो ये जैसे सरोगेसी के थ्रू हम लोग मतलब ये फिल्म में ना स्टोरी में दिखा रहे हैं।
अपना फिल्म के थ्रू कैसे मतलब जो सरगोसी कैसे होते हैं एक सिंपल वे में हिलारियस वे में हम लोग ने दिखाया. थैंक यू. ऍक्च्युली सगळ्यात पहिले तर भाऊचा नाथ खुळा जे गाणं तुम्ही ऐकलं असेल ते मी गायले सुद्धा. हां, LK लक्ष्मीकांत नाव आहे माझं आणि म्युझिक पण माझं आहे. दुसरं जे गाणं बनवलंय ते चिनार महेश दादांनी बनवलेलं आहे. तर मी भाऊचा नाथ खुळाविषयी बोलेन. बाकी पहिले ज्यावेळेस काम चालू झालं आमचं गाण्याचं तर सगळ्यात पहिले तर मला कॅरेक्टर सांगितलं की असं असं कॅरेक्टर आहे, थोडंसं त्याच्या हिशोबाने काहीतरी गाणं पाहिजे जे म्हणजे काहीतरी युनिक आहे ना. आणि भाऊ आपल्या महाराष्ट्रामध्ये भाऊ सगळीकडे प्रत्येक गावात भाऊ आहे. तर त्या दृष्टिकोनातून असं काहीतरी गाणं पाहिजे की ते सगळ्यांच्या तोंडावरती येईल आणि त्याच्यावरती आपण वर्क करूया. तर लिरिक्स पण ज्यांनी लिहिलंय त्यांनीच, आपली स्क्रिप्ट पण त्यांनीच लिहिलेली, तर त्यांनीच मला गाणं लिहून दिलेलं. त्याच्यानंतर आम्ही गाण्यावरती काम चालू केलं आणि हे गाणं तुम्ही ऐकलंच. तर या आउटपुटमध्ये ते बाहेर आले. तर खरंच चांगलं वाटतंय की एवढं चांगलं आउटपुट आमच्याकडून निघालंय. जय हिंद, जय महाराष्ट्र सबके लिए. मोहसिन भाई ने जब बताया कि ऐसा ऐसा कॉन्सेप्ट है, डेविड जी की वजह से मैं ये कोरियोग्राफी कर पाया. इसके पहले काफ़ी चीज़ें की, लेकिन ये जो गाना करने के टाइम पे मुझे जो आप लोगों का सपोर्ट मिला आर्टिस्ट का, वो बहुत कम फिल्मों में मिलता है आर्टिस्टों का सपोर्ट. तो उसके लिए एक जोरदार तालियां हो जाए इन लोगों के लिए. इनके साथ साथ है ना पूरी टीम, जैसे कि ना सेकेंड सॉन्ग जो था ना भाऊचा नाथ खुला में तो बहुत अच्छे से हुआ, लेकिन जो सेकेंड सॉन्ग था वो पहले कहीं और शूट होना था, बड आइलैंड में शूट होना था. और उस दिन जो बारिश आई पूरा तहस नहस हो गया. ये आदमी का हिम्मत देख के हम लोग सब लोग हिम्मत लेना चाहिए. सेकेंड डे मतलब उसी रात को सब जाके लोकेशन चेंज किए और थर्ड डे हमने जाके शूट किया. मोहसिन भाई ने पूरा जोश में आके बोला कि भला नहीं करना है यार, करते हैं और इसी टाइम करते हैं, नहीं तो नहीं होगा. तो हमने वो जो आउटपुट निकाला आप लोग सब लोग देख ही रहे. ये पूरी टीम, आर्ट डायरेक्टर, म्यूजिक डायरेक्टर, अपने मेकअप, पूरी जो टीम, जितनी टीम है ना, सारी टीम ने जो धमाल करके मस्ती मजाक करके, ऐसा नहीं कि एकदम सीरियसली मस्ती मजाक करके एक गाना निकाला है. आप लोग देखिए, आप लोगों को अच्छा लग रहा है और मुझे बहुत खुशी होगी इस चीज के लिए. एंड थैंक यू एवरीवन.